विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे व्याकरणचा त्याचं नाव काय आहे? वचन। काय आहे वचन? आणि वचनचा हा पहिला सीझन आहे। कोणता सीझन आहे? पहिला। तर वचन मध्ये आपण काय पाहणार आहे किंवा वचन काय आहे हे आपण बघूया। तर चला बघूया। जाणला ना तुम्ही? चला बघा। पहिला काय बघणार आपण की वचन काय आहे आणि त्यांची परिभाषा बघणार आहे की वचन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय होणार, कसा बदल होणार हा आपण पाहणार आहे। तर पहिला आहे वचन की परिभाषा। तर चला बघूया। शब्द के जिस रूप से संज्ञा की संख्या का बोध होता है उसे वचन कहते हैं। आता बघा इथे काय म्हणाले आहे की शब्द जे शब्दांचं रूप होतात, जे शब्दांचं रूप कोणताही संज्ञा की कोणत्याही संज्ञाची संख्याचा बोध करून देतात आपल्याला, त्यांना आपण काय म्हणत आहे? वचन म्हणत आहे। तर इथे काय दिलेलं आहे की ज्या भी कोणताही शब्द आणि ज्यांचा रूप संज्ञाबद्दल त्यांची संख्या किंवा अंक, संख्या कोणाला म्हणतात? अंक, अंकचा आपल्याला बोध करून देतात, त्यांना आपण वचन असं म्हणतात। कळलं की नाही तुम्हाला? सांगा मला लवकर। कळालं की नाही? हो, कळाले आहे। तर चला यांचा अजून काय पाहणार आहे बघूया। बघा, नीचे दिए गए वाक्य को पढ़ो। आता खाली दिलेलं काही वाक्य आपल्याला काय करायचं आहे? वाचन करायचं आहे। कारण की आपल्याला वेगवेगळा भाग क आणि भाग ख दिलेला आहे। बघा इथे भाग क आणि भाग ख दिले आहे। तर याप्रमाणे आपल्याला असा का दिलेला आहे किंवा तुमच्या मनात असा प्रश्न आलेला आहे, मला वाटते की तुमच्या मनात एक प्रश्न आलेला आहे की भाग क आणि भाग ख असं कोणत्या प्रमाणे दिलेला आहे आणि का दिलेला आहे? तर मी तुम्हाला सांगते। चला बघूया। तर इथे बघा, तुम्ही बघणार आहे की पहिला खेत में स्त्री काम कर रही है, म्हणजे शेतीमध्ये स्त्री जे आहे ते काम करत आहे। तर शेतीमध्ये स्त्री काम करत आहे, तर इथे तुम्हाला काय प्रश्न पडणार की हा हे ते सामान्य प्रश्न आहे। तर भाग ख मध्ये आपण पाहते खेत में 5 स्त्रियां काम कर रही है। किती? 5। इथे दिलेला आहे का अंक? नाही, परंतु इथे अंक दिलेला आहे। तर याप्रमाणे इथे किती स्त्री आहे हे नाही मला दिलेलं आहे किंवा प्रश्नात हे नाही दिलेलं आहे, परंतु इथे दिलेलं आहे की खेतामध्ये 5 स्त्रिया असे काम करत आहे। तर दुसरा बघूया। खिडकी बंद कर दो। ते खिडकी आहे ते बंद करूया। आणि इथे काय दिले आहे? दोनों खिडक्या बंद कर दो। म्हणजे इथे खिडकी बंद करू हे आपल्याला पटले, पण इथे दोनों खिडकी बंद करून या। तर इथे अंक नाही दिलेले आहे, भाग क मध्ये अंक नाही दिलेला आहे आणि भाग ख मध्ये अंक दिलेले आहे। तर हा वेगळा का? तुमचा प्रश्न मला वाटते आणि मला पण आहे की तुम्ही असा प्रश्न करणार आहे किंवा तुमच्या मनात हा प्रश्न आलेला आहे की भाग क मध्ये असं का दिलेलं आणि भाग ख मध्ये, ते आपण पाहणार आहे। पहिला आपण प्रश्न बघूया। बघा, तिसरा प्रश्न, ये गमला कौन लाया? इथे एक प्रश्न आलाय की हा गमला कोणी आणला? तर याचा ख मध्ये काय दिलेलं आहे की ये 3 गमला कौन लाया? इथे 3 म्हणजे इथे काहीही अंक दिले नाही आहे क मध्ये आणि ख मध्ये अंक दिलेले आहे कोणता? हे 3 गमले कोणी आणलं? चौथा प्रश्न आहे, मेरी दुकान आज बंद है। माझी जे दुकान आहे आज बंद केलेली आहे। तर इथे तर बंद आहे, पण इथे ख म्हणजे काय दिले आहे? आज सब दुकाने बंद है। आज सगळे दुकान बंद आहे। तर याप्रमाणे याचा काही उत्तर दिलेलं आहे किंवा हा काही उत्तर दिलेलं आहे असा प्रश्न मला पडत आहे। तर आज सब दुकान बंद है, इथे एक पण नाही आणि इथे दुकाने, तर याप्रमाणे हा वेगळा प्रश्न आहे। पाचवा, चुहिया अमृत कुतर रही है। चुहिया जे आहे ते अमृत कुतर आहेत, म्हणजे अमृत खात आहे आणि दो चुहिया अमृत कुतर रही है। इथे फक्त दिलेले आहे की चुहिया अमृत म्हणजे उंदीर अमृत खात आहे किंवा पेरू खात आहे आणि त्याप्रमाणे समोर ख मध्ये काय दिलेलं आहे की 2 चुहिया म्हणजे 2 चुहिया अमृत कुतर रही है। 2 जे उंदीर आहे ते पेरू खात आहे। तर याप्रमाणे हा वेगळा प्रश्न कसा झाला किंवा असं प्रमाणे काय दिलेलं आहे? तुमच्या मनात हा प्रश्न मला वाटते की किती पर्यंत चालत आहे, असं का दिले, असं का दिले? तर चला बघूया की याप्रमाणे आपल्याला का दिलेले आहे।
मग ऊपर के वाक्यों में रेखांकित शब्दों पर ध्यान दे. इथे काही रेखांकित केलेले आहे, त्यांना समजून घ्या आणि ध्यानपूर्वक समजून घ्या. पहिला बघा, स्त्री शब्द एक स्त्री को सूचित करता है. जेव्हा स्त्री, आपला प्रश्न काय होता की शेतीमध्ये स्त्री काम करत आहे, तर हा स्त्री फक्त एकच स्त्रीला सूचित केलेले आहे की फक्त एकच स्त्री आहे. परंतु जो ख प्रमाणे होता, 5 स्त्रियां शब्द एक से अधिक स्त्रियों को सूचित करती है. जेव्हा मी म्हणाले की 5 स्त्री आहे, तर इथे तुम्हाला काय दिसत आहे की 5 औरत आहे. तर इथे 5 औरत जे आहे ते एक से अधिक म्हणजे खूपच, म्हणजे 5 आहे. त्याप्रमाणे इथे जास्त लोक आहे आणि तिथे एकच आहे. तर हा जे आहे एक से अधिक स्त्रियों को सूचित करता है. जेव्हा 5 स्त्री असं म्हणतात, तेव्हा एकाचा जास्त लोक इथे आहे, जास्त स्त्री आहे, ते असं आपल्याला सूचित केलेले आहे. तर यांना आपण म्हणते की स्त्री हा प्रमाणे दिलेले आहे. कळलं की नाही तुम्हाला की का दिलेला होता क आणि ख? हो, कळाले. आता आपण दुसरा पाहणार. खिड़की शब्द एक गमले के बारे में बताता है. दोनों खिड़कियां शब्द एक से अधिक खिड़कियों के बारे में बताता है. आता बघा, इथे खिडकी दिलेली होती, तर खिडकी हा शब्द जे आहे ते फक्त एकच खिडकीचा बोध करायला होता. आपल्याला बोध करायचा होता फक्त एक. म्हणजे इथे आपण दिलेलं आहे की दोन खिडकी, म्हणजे दोघ खिडकीचा आपल्याला बातमी केलेले आहे. तर याप्रमाणे हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. तर असं आपल्याला सूचित केलेले जात आहे की इथे एकच खिडकीत बरोबर बातमी केलेला आहे आणि इथे दोन, तर वेगवेगळा आहे. तर याप्रमाणे असा शब्द दिलेला आहे. आता तिसरा बघूया. गमला शब्द गमले के बारे में बताता है. जेव्हा आपण असं म्हणतात ती गमला किती छान आहे, ती गमला किती छान आहे, तर हा आपल्याला वाटत आहे की एकच गमला आहे आणि आपला एकच ही गमल्याचं बातमी होत आहे. परंतु तिथे दुसरं जे आहे ते काय आहे, 3 गमले से अधिक गमलों के बारे में पता चलता है. तेव्हा मी म्हटलं तिथे 3 गमला आहेत ना, 3 म्हणजे का 3च आहे, 3 आहे, जास्त आहे. इथे एक शब्द आणि इथे 3 शब्द. तर याप्रमाणे हा वेगळा आहे. कळलं की नाही तुम्हाला? लवकर सांगा मला. कळाले? चालेल. आता चौथा काय होता बघा. दुकान शब्द से एक दुकान का बोध होता है. सब दुकाने शब्द से एक से, बघा चौथा प्रश्न तुमच्या समोर है. दुकान शब्द से एक दुकान का बोध होता है. सब दुकानों शब्द से एक से अधिक दुकानों का बोध होता है. तर इथे काय दिलेलं आहे की जेव्हा आपण दुकान असा शब्द ऐकते, त्याप्रमाणे आपल्याला असं वाटतं की दुकान म्हणजे एकच दुकानाचा बोध केलेले आहे. परंतु जेव्हा मी म्हणतो की सब दुकान म्हणजे सगळं दुकान बंद केलेले आहे, तेव्हा आपल्याला वाटते की सगळं दुकान बंद म्हणजे अधिक दुकानाचा बोध केलेले आहे. दुकान जेव्हा एका दुकान बद्दल आपण बोलत आहे तर फक्त दुकान बोलते, आणि जेव्हा मी म्हणतो की सगळं दुकान बंद ठेवलेले आहे, तर याप्रमाणे सगळं दुकान इथे दिलेले आहे. तर हा चौथा तुमचा होता. आता पाचवा काय होता ते बघूया. चूहिया शब्द एक चूहिया के बारे में बताता है. चूहिया शब्द एक से अधिक चूहियों के बारे में बताता है. इथे जेव्हा मी म्हणाले की चूहिया म्हणजे उंदीर जे आहे ते पेरू खात आहे, तर एकच उंदीर आहे. इथे एकच उंदीर आहे, ती बसली आहे आणि ती पेरू खात आहे. परंतु जेव्हा मी म्हणते चुहिया म्हणजे खूपच चुहिया आहे आणि ती पण बसून इथं पेरू खात आहे, तर याबद्दल एक प्रमाणे एकच बाबत जाळलेला आहे आणि दुसऱ्या प्रमाणे खूपच लोक आलेले आहे आणि अमृत खात आहे, तर हा वेगळा झाला. कळलं की नाही तुम्हाला? सांगा लवकर. कळाले? अजून काय आहे बघूया. बघा, आता आपण हा पाहिले की वचन काय आहे, त्याची परिभाषा पाहिली आणि त्याबद्दल काय आहे हे पण पाहिले. आता आपण पाहणार आहे की वचन यांचा प्रकार किती आहे. यांचा प्रकार किती आहे? तर वचन यांचा प्रकार 2 आहे. किती आहे? 2. पहिला आहे एक वचन आणि दुसरा आहे बहुवचन. तर हा प्रमाणे 2 प्रकार आपल्याला वाचन करायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे. तर चला बघूया. बघा, एक वचन. पहला अपन पाहणार आहे एक वचनची परिभाषा. किसी एक व्यक्ति, वस्तु या स्थान का बोध कराने वाले शब्द को एक वचन कहते हैं. बघा, जेव्हा तुमच्या समोर एक आहे,
एकच व्यक्तीचा बातमी केलेली आहे किंवा एकच वस्तूचं बोलणं केलेलं आहे, एकच स्थानचं बोलणं केलं आहे. त्यामध्ये आपल्याला बोध करायचं आहे किंवा बोध करून देतात, की एकच व्यक्ती आहे, एकच वस्तू आहे, एकच स्थान आहे. त्यांना आपण म्हणतात, की एकवचन शब्द असा आलेला आहे किंवा त्यांना एकवचन सांगते. तर हा झाला आपल्या एकवचनची परिभाषा. परत मी सांगते, की जेव्हा आपल्याला एकच माणूस किंवा एकच वस्तू किंवा एकच स्थानाचा बोध करून देत आहे, त्यांना आपण एकवचन असा म्हणते. जसं कलम, नदी, लडका, बिल्ली इत्यादी. जसं की कलम, तर इथे मी एकच कलमचं बातमी केलेली आहे, इथे मी एकच नदीची बातमी केलेली आहे, एकच मुलगीचा बातमी किंवा मुलगाचा बातमी केलेला आहे, एकच मांजरीचं बातमी केलेला आहे. तर याप्रमाणे इथे जे परिभाषा आहे त्याप्रमाणेही तुम्हाला शोध करायचा आहे किंवा तुम्हाला समजून घ्यायचं आहे, की जेव्हा एकच व्यक्ती किंवा कोणताही एकच वस्तू किंवा स्थानचा बोध केलेले जात आहे, त्यांना आपण एकवचन असा म्हणत आहे किंवा म्हणते आहे. तर हा प्रमाणे एकवचन झालेलं आहे. आता आपण दुसरा बघूया. बहुवचन. आता एकवचनची परिभाषा झालेली आहे आपला. आता आपण पाहणार आहे बहुवचन. बघा, बहुवचन की परिभाषा अनेक व्यक्तियों, वस्तुओं या स्थानों का बोध कराने वाले शब्द को बहुवचन कहते हैं. बघा, जेव्हा तुमच्या समोर असं आते की खूपच लोक आलेले आहे, अनेक अनेक याबद्दलही तुम्हाला समजून घ्यायचं आहे की अनेक म्हणजे खूपच लोक आणि बहु म्हणजे खूपच लोक. तर याप्रमाणे अनेक व्यक्ती, अनेक वस्तू, अनेक स्थान हा सगळं जेव्हा आपल्याला बोध करायचं आहे किंवा कोणी आपल्याला बोध करून देत आहे, त्यांना आपण म्हणतात आहे की बहुवचन. तर बहुवचन यांची काही उदाहरण आहे ते बघूया. कलमे, नदिया, लडके, बिल्लिया. जेव्हा मी म्हणत आहे की एकच मांजर आलेली आहे, तर तुम्ही कसं तर एकच. जेव्हा ना खूपच मांजर आलेली आहे, खूपच, तर तुम्हाला असं वाटते की खूपच किती आलेले, 100 आलेले आहे, 150 आलेले आहे, किती आलेले आहे. तर याप्रमाणे बहुवचनची परिभाषा अशी आलेली आहे आणि तुमचं जसं केलेले आहे ते पण मी दिले आहे. तर तुम्हाला असा शोध करायचा आहे की यांचं उत्तर कसे आहे आणि यांचा का. तर तुम्हाला कळलं, मला वाटले की तुम्हाला कळलेले आहे की एकवचन काय आहे आणि बहुवचन काय आहे. कळलं की नाही सांगा तुम्ही लवकर मला. हो, कळालं. तर मी परत तुम्हाला एकदा सांगत आहे, एकवचन मध्ये मध्ये एकच वस्तूचा किंवा एकच व्यक्तीच्या किंवा एकच स्थानाचा बोध केलेले जाते आणि बहुवचन मध्ये खूपच लोक, तुम्ही बहु याप्रमाणेही तुम्ही समजून घ्या. खूपच लोक जेव्हा असतात, खूपच व्यक्ती, खूपच वस्तू, खूपच स्थान यांचं जे बोध करून जातात आहे, त्यांना म्हणतात बहुवचन. कळलं ना तुम्हाला? हो. तर तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की वचन काय आहे आणि वचनची परिभाषा पाहिलो आणि वचनचे प्रकार पाहिले. कोणते 2 प्रकार आहे, एकवचन आणि बहुवचन. त्याला कसं समजून घ्यायचा की हा प्रश्न एकवचनचा आहे आणि हा प्रश्न बहुवचनचा, हे पण आपण पाहिले. तर एकवचनमध्ये मी परत तुम्हाला सांगते की एकवचनमध्ये कोणत्याही एका वस्तूचा निर्माण होते आणि बहुवचनमध्ये कोणताही एकही खूपच लोकांचा उदाहरण दिलेले जाते किंवा खूपच लोक होतात, त्यांना आपण म्हणतात आहे की बहुवचन. तर याबद्दल आपण हा का शिकलो, कारण की जेव्हा आपल्यासाठी कोणी बोलते की एकच लोक येणार, तर एकच लोकांना आपण असं पाहिजे की एकच. जेव्हा आपण खूपच लोक येणार तर हा खूपच. तर हा व्याकरण करण्यासाठी खूपच उपयोगी विषय आहे वचन. त्या वचनमध्ये आपण काय काय पाहिले हे तुम्हाला कळलेले आहे. तर याप्रमाणे यांचे प्रश्न किंवा उत्तरे कसं येतात, जसं की कोणताही एक शब्द तुम्हाला दिलेला झाला, तुम्हाला त्यातला बहुवचन मध्ये करायचं आहे, कारण की बहुवचन दिलेले आहे आणि नंतर कसा प्रश्न येतात की बहुवचन आहे तर त्यांना एकवचन मध्ये करायचं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला हा जे प्रश्न असतात ते एक अंकसाठी असतात. जेव्हा तुमचे एक अंक तुम्हाला भेटतात तर तुम्हाला किती आनंदी होतात. तर याप्रमाणे तुम्ही याला वाचन करूया आणि विचार पण करूया याचा प्रश्न कसा येतात कसं नाही. मी तुम्हाला सांगितले आहे आणि आणखीन मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु ज्यापर्यंत तुम्ही नाही करणार त्यापर्यंत तुम्हाला कोणीही नाही करू दे शकत. तो वाचन करूया आणि लिहूया. धन्यवाद.